नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि नवनवीन व्हिडिओचे तुम्हाला जर अपडेट मिळवायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओच्या लिंक आपल्या मित्र मैत्रिणींना जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा, म्हणजे त्यांनाही या व्हिडिओचा फायदा करून घेता येईल. ट्रिग्नोमेट्री प्रॅक्टिस सेट 6.1 याच्यामधलं पहिलं उदाहरण काय आहे पहा. इफ साइन थिटा इज इक्वल टू 7/25 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ कॉस थिटा अँड टॅन थिटा. आता या ठिकाणी पहा सोल्युशन. सुरुवातीला या ठिकाणी दिलेलं काय आहे ते लिहूया. काय दिलंय पहा, साइन थिटा इज इक्वल टू 7/25 हे आपल्याला दिलेलं आहे आणि याच्यावरून आपल्याला काय काढायचं आहे, कॉस थिटा आणि काय काढायचं आहे, टॅन थिटा. आता या ठिकाणी आपण फक्त आयडेंटिटीचा वापर करून या ठिकाणी ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी वापरून या ठिकाणी आपण उदाहरण सोडवणार आहोत. आता साइन थिटा दिलेला आहे आणि त्याच्यावरून आपल्याला काय काढायचं आहे, कॉस थिटा काढायचा आहे. त्याच्यासाठी आपली या ठिकाणी ट्रिग्नोमेट्रिकल आयडेंटिटी कोणती आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता या ठिकाणी दिलंय काय पहा, साइन थिटा इज इक्वल टू 7/25. या ठिकाणी काय आहे, साइन स्क्वेअर थिटा म्हणजे 7/25 ब्रॅकेटचा आपल्याला या ठिकाणी काय करावं लागणार आहे, स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता या ठिकाणी 7 चा स्क्वेअर 49/25 चा स्क्वेअर 625 प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता या ठिकाणी हे प्लस 49/625 राईट साइडला नेऊया, ते काय होणार आहे, मायनस होणार आहे. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे, देअरफॉर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 ला 1 हा प्लस पलीकडे गेला मायनस होणार आहे 49/625. देअरफॉर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 625 1 जार 625 मायनस 49/625. Therefore cos square theta is equal to, आता या ठिकाणी पहा 625 मधून 49 गेला, काय राहणार आहे 576 छेद या ठिकाणी काय आलेला आहे 625. आता या ठिकाणी स्क्वेअर आपल्याला cos थीटा काढायचा आहे. हा स्क्वेअर काढण्यासाठी या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे, स्क्वेअर रूट घ्यावं लागणार आहे. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. बोथ साइडचं जर या ठिकाणी स्क्वेअर रूट काढलं तर कॉस स्क्वेअर थिटाचं स्क्वेअर रूट काय येणार आहे, कॉस थिटा इज इक्वल टू 576 चं स्क्वेअर रूट काय आहे 24/625 चं स्क्वेअर रूट काय येणार आहे 25. म्हणजे आपली या ठिकाणी कॉस थिटाची व्हॅल्यू जी आहे ती कॉस थिटाची व्हॅल्यू काय आली लक्षात घ्या 24/25. आता दुसरं आपल्याला या ठिकाणी काय काढायचं आहे पहा, टॅन थिटा काढायचा आहे. आता टॅन थिटा म्हणजे काय लक्षात घ्या, टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या साइन थिटाची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला दिलेली काय आहे 7/25 अपॉन म्हणजे या ठिकाणी काय लक्षात घ्या डिवायडेड बाय काय आहे कॉस थिटाची व्हॅल्यू आपली काय आली 24/25. Therefore tan theta is equal to 7/25 ला 7/25 भागिलेच्या ऐवजी डिवायडेडच्या ऐवजी आपण या ठिकाणी काय देणार आहोत, मल्टिप्लिकेशनचं साइन देणार आहोत आणि 24/25 चा काय लिहिणार आहोत, मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स 25/24. 25 1 जार 25 25 1 जार 25. Therefore tan theta is equal to 7 1 जार 7 अपॉन 25 24 1 जार 24. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय आलं पहा. आपल्याला पहिले काय काढायला सांगितलं होतं, कॉस थिटा काढायला सांगितलेला होता. कॉस थिटा इज इक्वल टू काय आलं आपली पहिली व्हॅल्यू 24/25 आणि सेकंड आपल्याला काय सांगितलं होता टॅन थिटा इज इक्वल टू 7/24. असं शेवटी या ठिकाणी काय करायचं आहे, आन्सर लिहायचं आहे. Second example पहा, if tan theta is equal to 3/4, find the values of sec theta and cos theta. Solution.
सुरुवातीला या ठिकाणी काय दिलेलं आहे ते घेऊया. काय दिलेलं आहे लक्षात घ्या. tan थिटा इज इक्वल टू 3/4 दिलेला आहे. आणि याच्यावरून आपल्याला पहिली व्हॅल्यू कशाची काढायला सांगितलेली आहे, सेक थिटाची. आता tan थिटा आणि सेक थिटा तुम्हाला माहित आहे आयडेंटिटी कोणती आहे. कोणती आयडेंटिटी आहे लक्षात घ्या. 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, ही आयडेंटिटी आहे. आणि या आयडेंटिटी मध्ये आता आपल्याला tan थिटाची व्हॅल्यू 3/4 काय करायची आहे, पुट करायची आहे. 1 प्लस tan स्क्वेअर थिटा, tan थिटाची व्हॅल्यू काय आहे 3/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे, सेक स्क्वेअर थिटा. 1 ला 1 प्लस 3 चा स्क्वेअर 9/4 चा स्क्वेअर 16 इज इक्वल टू काय येणार आहे, सेक स्क्वेअर थिटा. 16 1 जार 16 प्लस 9/16 इज इक्वल टू काय येणार आहे, सेक स्क्वेअर थिटा. देअरफॉर सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 16 प्लस 9 25/16. आता आपल्याला सेक थिटाची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे या ठिकाणी हा स्क्वेअर घालवण्यासाठी आपल्याला दोन्ही बाजूचं या ठिकाणी काय काढावं लागणार आहे, स्क्वेअर रूट काढावं लागणार आहे. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. मग बोथ साइडचं जर या ठिकाणी स्क्वेअर रूट काढलं तर या ठिकाणी काय येणार आहे पहा, सेक थिटा इज इक्वल टू 25 चं स्क्वेअर रूट काय येणार आहे 5/16 चं स्क्वेअर रूट काय येणार आहे 4. म्हणजे सेक थिटाची व्हॅल्यू जी आहे ती सेक थिटाची व्हॅल्यू आपली काय आली 5/4. आता आपल्याला काय काढायचं आहे पहा, कॉस थिटा. आता कॉस थिटा आणि सेक थिटा मधला संबंध तुम्हाला माहित आहे. काय माहित आहे, सेक थिटा इज अ रेसिप्रोकल ऑफ कॉस थिटा किंवा कॉस थिटा इज अ रेसिप्रोकल ऑफ सेक थिटा. म्हणजे आता आपल्याला या ठिकाणी कॉस थिटा काढायला सांगितलंय. मग कॉस थिटा इज इक्वल टू, हा कॉस थिटा रेसिप्रोकल कोणाचा आहे, सेक थिटाचा. म्हणजे कॉस थिटा इज इक्वल टू 1/सेक थिटा. देअरफॉर कॉस थिटा इज इक्वल टू 1 ला 1 सेक थिटा. सेक थिटाची व्हॅल्यू काय आली पहा 5/4. म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या, देअरफॉर कॉस थिटा इज इक्वल टू 1 ला 1 भागिले, म्हणजे आता या ठिकाणी आपण काय देतो, गुणिले चिन्ह देतो आणि याचा काय देतो, रेसिप्रोकल. काय येणार आहे 4/5. देअरफॉर कॉस थिटा इज इक्वल टू 4/5 1 जार 4/5. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, सेक थिटाची व्हॅल्यू काय आली 5/4 आणि कॉस थिटाची व्हॅल्यू काय आली 4/5. शेवटी आपण आन्सर लिहूया. आन्सर पहिला काय विचारला होता, सेक थिटा विचारलेला होता. सेक थिटा इज इक्वल टू 5/4 आणि सेकंड या ठिकाणी काय विचारलेलं होतं, कॉस थिटा. कॉस थिटाची व्हॅल्यू काय आली 4/5 आणि याला आपण काय करूया, बॉक्स करूया. थर्ड एक्झाम्पल पहा. इफ कॉट थिटा इज इक्वल टू 40/9 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ कोसेक थिटा अँड साइन थिटा. सोल्युशन. सुरुवातीला या ठिकाणी दिलेलं काय आहे पहा, कॉट थिटा इज इक्वल टू 40/, काय दिलेलं आहे 9 दिलेलं आहे. आता कॉट थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे, आयडेंटिटी वापरायची आहे. कॉट थिटा आणि या ठिकाणी कोसेक थिटा असलेली आयडेंटिटी आहे. लक्षात घ्या काय आहे, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. आता या ठिकाणी कॉट थिटाची व्हॅल्यू 40/9 आपण काय करायची आहे, ठेवायची आहे. म्हणजे काय येणार पहा, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा म्हणजे काय येणार आहे 40/9 ब्रॅकेटचा या ठिकाणी काय येणार आहे स्क्वेअर इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. आता या ठिकाणी पहा 1 ला 1 प्लस 40 चा स्क्वेअर काय येणार आहे 4 चा स्क्वेअर 16 आणि 1 0 आहे म्हणून 2 0 द्यायचा आहे. अपॉन 9 चा स्क्वेअर काय येणार आहे 81 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. आता 81 ने इकडे मल्टिप्लाय करूया म्हणजे काय येणार आहे पहा, 81 1 जार 81 प्लस 1600 अपॉन 81 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. आता या ठिकाणी 81 प्लस 1681 अपॉन 81 इज इक्वल टू या ठिकाणी काय येणार आहे कोसेक स्क्वेअर थिटा. आता आपल्याला या ठिकाणी कोसेकची व्हॅल्यू काढायची आहे म्हणजे हा स्क्वेअर काढून टाकायचा आहे. मग स्क्वेअर रूट घ्यावा लागेल. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. बोथ साइडचं या ठिकाणी आपण काय काढूया स्क्वेअर रूट काढूया.
मग 1681 कशाचा स्क्वेअर आहे 41 चा अपॉन 81 कशाचा स्क्वेअर आहे 9 चा 41 अपॉन 9 इज इक्वल टू कोसेक थिटा. ही पहिली कोसेक थिटाची आपली व्हॅल्यू 41 अपॉन 9 आली. आता आपल्याला काय काढायचं आहे पहा साइन थिटा. साइन थिटा इज अ रेसिप्रोकल ऑफ कोसेक थिटा किंवा कोसेक थिटा इज अ रेसिप्रोकल ऑफ साइन थिटा. आता आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची आहे साइन थिटाची. म्हणून या ठिकाणी लिहूया साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा. साइन थिटाला साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटाची व्हॅल्यू काय आहे पहा 41 अपॉन 9. देअरफॉर साइन थिटा इज इक्वल टू 1 ला 1 भागिलेच्या या ठिकाणी छेद आहे म्हणजे भागाकाराचं चिन्ह आहे त्याच्या अपोजिट कोणते आहे मल्टिप्लिकेशन गुणिले चिन्ह दिलं 41 अपॉन 9 चा रेसिप्रोकल काय होणार आहे 9 अपॉन 41. देअरफॉर साइन थिटा इज इक्वल टू 9 अपॉन 41 आर 9 अपॉन 41. म्हणजे या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू कशाची विचारली होती लक्षात घ्या. आन्सर कोसेक थिटाची एक व्हॅल्यू विचारली होती. कोसेक थिटाची आपली व्हॅल्यू काय आली लक्षात घ्या 41 अपॉन 9. आणि दुसरी या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू कशाची विचारली होती साइन थिटा. साइन थिटाची व्हॅल्यू काय आली 9 अपॉन 41. हे त्याचं काय असेल आन्सर असेल. या ठिकाणी काय वाचवतो उदाहरण इफ 5 sec theta minus 12 cosec theta is equal to 0 find the values of sec theta cos theta and sin theta. आता या ठिकाणी सोल्युशन दिलेलं काय आहे पहा सुरुवातीला काय दिलेलं आहे 5 sec theta minus 12 cosec theta is equal to काय दिलेलं आहे 0 दिलेलं आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या -12 कोसेक थिटा आपण काय करूया राईट साइडला नेऊया म्हणजे काय होणार आहे +12 कोसेक थिटा. म्हणजे काय आलं पहा 5 सेक थिटा इज इक्वल टू 12 कोसेक थिटा. आता 5 ला 5 इंटू सेक थिटा. सेक थिटा इज अ रेसिप्रोकल ऑफ कॉस थिटा म्हणजे काय येणार आहे 1 अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू 12 ला 12 इंटू कोसेक थिटा. कोसेक थिटा इज अ रेसिप्रोकल ऑफ साइन थिटा म्हणजे 1 अपॉन या ठिकाणी काय येणार आहे साइन थिटा येणार आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या 5 इंटू 1 5 अपॉन या ठिकाणी काय येणार आहे कॉस थिटा इज इक्वल टू 12 इंटू 1 12 अपॉन या ठिकाणी काय येणार आहे साइन थिटा. आता या ठिकाणी पहा साइन थिटा अपॉन आहे म्हणजे डिवाइड केलेला आहे. इकडे आपण काय करूया त्याला मल्टिप्लाय करूया म्हणजे अंशस्थानी जाणार आहे. आणि 5 अंशस्थानी म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या 5 ने मल्टिप्लाय केलं इकडे 5 कुठे जाणार आहे डिनोमिनेटरला जाणार आहे म्हणजे या ठिकाणी 5 ने इकडे काय करायचंय भागायचंय. म्हणजे आता या ठिकाणी काय येणार पहा साइन थिटा इकडे जाणार म्हणजे काय येणार आहे साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू हे 12 ला 12 आणि हा 5 काय होणार आहे छेदस्थानी जाणार आहे म्हणजे 12 अपॉन 5. आता आपल्याला काय माहित आहे देअरफॉर साइन थिटा अपॉन कॉस थिटा. साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू tan थिटा. tan थिटा इज इक्वल टू आपलं काय आहे लक्षात घ्या 12 अपॉन 5. आता आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला काय विचारले पहा या ठिकाणी सुरुवातीची किंमत काढायची आहे आपल्याला सेक थिटा. आता tan थिटा वरून सेक थिटा आपल्याला काढता येतं. काय सूत्र आहे पहा आयडेंटिटी 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आता 1 ला 1 प्लस tan स्क्वेअर थिटा म्हणजे काय येणार आहे 12 अपॉन 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. 1 ला 1 प्लस 12 चा स्क्वेअर 144 अपॉन 5 चा स्क्वेअर 25 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. 25 1 जार 25 प्लस 144 अपॉन 25 इज इक्वल टू या ठिकाणी काय आलं सेक स्क्वेअर थिटा. म्हणजे आता या ठिकाणी लक्षात घ्या सेक स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय आली लक्षात घ्या सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 144 प्लस 25 169 अपॉन या ठिकाणी काय आहे 25. आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे सेक थिटाची स्क्वेअर घालवायचा आहे म्हणजे स्क्वेअर रूट काढावा लागेल. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स या ठिकाणी आपण काय काढूया स्क्वेअर रूट काढूया. स्क्वेअर रूट जर काढलं तर या ठिकाणी काय येणार आहे सेक थिटा
इज इक्वल टू 169 चं स्क्वेअर रूट काय येणार आहे 13/25 चं स्क्वेअर रूट काय येणार आहे 5. म्हणजे पहिली जी व्हॅल्यू जी आहे ती पहिली व्हॅल्यू आपली या ठिकाणी लक्षात घ्या सेक थिटा इज इक्वल टू काय आलेले आहे 13/5. आता दुसरी व्हॅल्यू आपल्याला काय काढायची आहे पहा कॉस थिटा काढायचं. कॉस थिटा इज अ रेसिप्रोकल ऑफ सेक थिटा किंवा सेक थिटा इज अ रेसिप्रोकल ऑफ कॉस थिटा. आता आपल्याला या ठिकाणी कॉस थिटा काढायचं. मग काय येणार लक्षात घ्या कॉस थिटा इज इक्वल टू 1/सेक थिटा. कॉस थिटा इज इक्वल टू 1 ला 1 सेक थिटाची व्हॅल्यू काय आली लक्षात घ्या 13/5. म्हणजेच काय येणार लक्षात घ्या कॉस थिटा इज इक्वल टू 1 ला 1 भागिलेच्या अपोजिट या ठिकाणी डिवाइड आहे. मग अपोजिट काय येणार आहे मल्टिप्लाय. 13/5 चा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काय आहे 5/13. देअरफॉर कॉस थिटा इज इक्वल टू 5/13 1 आर 5/13. ही आपली काय झाली सेकंड व्हॅल्यू झाली लक्षात घ्या. कॉस थिटा काढायचं नाही. आणि आता या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याला काय काढायचं सांगितलेलं आहे तिसरी व्हॅल्यू साइन थिटा. आता कॉस थिटा वरून आपल्याला साइन थिटा काढता येईल. कॉस थिटा आणि साइन थिटा असलेली आयडेंटिटी कोणती आहे लक्षात घ्या साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता या ठिकाणी लक्षात घ्या साइन स्क्वेअर थिटाला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस थिटाची व्हॅल्यू काय आहे 5/13. 5/13 ब्रॅकेटचा या ठिकाणी काय येणार आहे स्क्वेअर इज इक्वल टू 1. साइन स्क्वेअर थिटा प्लस 5 चा स्क्वेअर 25/13 चा स्क्वेअर काय आहे 169 इज इक्वल टू 1. देअरफॉर साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 ला 1 प्लस 25/169 राईट साइडला गेला मायनस 25/169. देअरफॉर साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 169 1 आर 169 मायनस 25/169. Therefore sin square theta is equal to 169 minus 25 144/169. आपल्याला साइन थिटाची व्हॅल्यू काढायची आहे म्हणजे स्क्वेअर काढायचा आहे म्हणजे त्याच्या अपोजिट काय येणार आहे स्क्वेअर रूट. स्क्वेअर घालवायचा आहे. मग आता या ठिकाणी काय येणार आहे लक्षात घ्या टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स या ठिकाणी आपण काय काढूया स्क्वेअर रूट काढूया. म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे साइन थिटा इज इक्वल टू 144 कशाचा स्क्वेअर आहे 12 चा अपॉन 169 कशाचा स्क्वेअर आहे 13 चा. साइन थिटा इज इक्वल टू आपल्या या ठिकाणी काय आलं 12/13. शेवटी आन्सर लिहायचा आहे. पहिला काय काढायचा दिला होता सेक थिटा इज इक्वल टू 13/5 कॉस थिटा इज इक्वल टू 5/13 and sin theta is equal to 12/13. पाचवं उदाहरण काय पहा if tan theta is equal to 1 then find the values of sin theta plus cos theta upon sec theta plus cosec theta. आता सोल्युशन या ठिकाणी लक्षात घ्या काय दिलेलं आहे tan theta is equal to 1. आता आपल्याला या ठिकाणी माहित आहे लक्षात घ्या आपण टेबल पाहिला किमतीचा अँगलच्या. मग या ठिकाणी लक्षात घ्या टॅन किती 1 आहे तर टॅन 45 डिग्री इज इक्वल टू काय आहे 1. इथं लिहा वाटलं तर वी नो दॅट टॅन 45 डिग्री इज इक्वल टू 1. मग आता ह्या दोघांचं जर आपण कंपॅरिझन केलं तर थिटा इज इक्वल टू आपलं काय आलो 45 डिग्री. थिटा इज इक्वल टू 45 डिग्री. आता आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची आहे लक्षात घ्या. कशाची व्हॅल्यू काढायची साइन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन सेक थिटा प्लस कोसेक थिटाची आपल्याला काय काढायचे व्हॅल्यू काढायची. आता या ठिकाणी थिटाची व्हॅल्यू ठेवून टाकूया आपण साइन 45 डिग्री प्लस कॉस 45 डिग्री अपॉन सेक 45 डिग्री प्लस कोसेक 45 डिग्री. आता आपल्याला व्हॅल्यू लिहिता आले पाहिजेत सर लक्षात घ्या साइन 45 डिग्री 1/√2 प्लस कॉस 45 डिग्री 1/√2 अपॉन सेक 45 डिग्री √2 प्लस कोसेक 45 डिग्री √2. आता या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याला अंशस्थानी 1/√2 प्लस 1/√2 करायचं आहे. छेद काय आहे लक्षात घ्या √2 ला √2. अंशाची बेरीज करूया 1 and 1 2
अपॉन या ठिकाणी किती असतो 1, या ठिकाणी किती असतो 1, 1 and 1 2 स्क्वेअर रूट ऑफ 2 इज इक्वल टू, आता या ठिकाणी काय करावं लागेल लक्षात घ्या, अंश किती आहे 2 आणि छेद काय आहे वर्गमुळात 2 आणि 2 वर्गमुळात 2, छेदाचा काय करावं लागेल गुणाकार करावा लागेल, म्हणजे काय येणार आहे पहा 2 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू 2 स्क्वेअर रूट ऑफ 2, 2 1 जार 2 2 1 जार 2, म्हणजे काय आलं या ठिकाणी लक्षात घ्या, काय राहिलं 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 2, म्हणजेच काय आलं लक्षात घ्या 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 4, 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2 ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आहे लक्षात घ्या 2, म्हणजे आपल्याला या ठिकाणी आन्सर लिहावा लागेल, काय आन्सर आहे साइन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन सेक थिटा प्लस कोसेक थिटा इज इक्वल टू, आपली या ठिकाणी व्हॅल्यू काय आलेली आहे 1/2, हे याचं काय असेल आन्सर असेल. आता आपण या ठिकाणी लक्षात घ्या प्रॉब्लेम सेट 6 मधील उदाहरण पाहूया. क्वेश्चन फर्स्ट काय आहे पहा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स. पहिला आकडा या ठिकाणी काय आहे पहा, साइन थिटा इंटू कोसेक थिटा इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, आणि या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत 1 0 1/2 अँड स्क्वेअर रूट ऑफ 2. आता या ठिकाणी दिलंय काय पहा आपल्याला, साइन थिटा इंटू कोसेक थिटा आपल्याला काढायचं सांगितलं. आता या ठिकाणी मी साइन थिटाला साइन थिटा लिहिला इंटू कोसेक थिटा, कोसेक थिटा इज अ रेसिप्रोकल ऑफ साइन थिटा, म्हणजे कोसेक थिटा म्हणजे काय येणार आहे 1 साइन थिटा, साइन थिटा 1 जार साइन थिटा, साइन थिटा 1 जार साइन थिटा, म्हणजे 1 1 जार 1, म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या काय आलेलं आहे साइन थिटा इंटू कोसेक थिटा इज इक्वल टू, आपलं उत्तर काय आलं 1. या ठिकाणी पर्याय ए, ऑप्शन ए हा काय आहे करेक्ट आहे. आता त्यानंतर या ठिकाणी दुसरं उदाहरण पहा, कोसेक 45 डिग्री इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, 1 स्क्वेअर रूट ऑफ 2 स्क्वेअर रूट ऑफ 2 स्क्वेअर रूट ऑफ 3/2 आणि 2 स्क्वेअर रूट ऑफ 3. आता या ठिकाणी आपल्याला जो व्हॅल्यूचा टेबल जो झालेला आहे त्या ठिकाणी कोसेक 45 डिग्री इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2, म्हणजे बी ऑप्शन हा काय आहे या ठिकाणी करेक्ट आहे. तिसरं उदाहरण या ठिकाणी काय आहे पहा, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, कॉट स्क्वेअर थिटा कोसेक स्क्वेअर थिटा सेक स्क्वेअर थिटा टॅन स्क्वेअर थिटा. या ठिकाणी ही आयडेंटिटी आपल्याला झालेली आहे लक्षात घ्यायची, ट्रिग्नोमेट्रिकल आयडेंटिटी आहे ही. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, मग या ठिकाणी ऑप्शन सी सेक स्क्वेअर थिटा हे आन्सर काय आहे करेक्ट आहे. आणि चौथा आकडा या ठिकाणी काय दिलेला आहे पहा, when we see at a higher level from the horizontal line angle formed is dash dash. आता या ठिकाणी लक्षात घ्या की हॉरिझॉन्टल लाईन आहे आणि ह्या हॉरिझॉन्टल लाईन पासून आपल्याला हायर लेवलला बघायचं आहे. ज्यावेळेस आपण या ठिकाणी हायर लेवलला पाहतो त्यावेळेस या ठिकाणी लक्षात घ्या अँगल ऑफ काय तयार होतो इलेव्हेशन तयार होतो, आणि ज्यावेळेस लोअर लेवलला बघतो त्यावेळेस या ठिकाणी काय तयार होतो अँगल ऑफ डिप्रेशन. आता या ठिकाणी हायर लेवलला पाहिलेलं आहे म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन पासून हायर लेवलला पाहतो त्यावेळेस अँगल कोणता फॉर्म होतो अँगल ऑफ इलेव्हेशन. ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. सेकंड एक्झाम्पल पहा काय आहे, इफ साइन थिटा इज इक्वल टू 11/61 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ कॉस थिटा युजिंग ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा वापर करून या ठिकाणी आपल्याला साइन थिटा दिलेला आहे त्याच्यावरून कॉस थिटाची व्हॅल्यू काढायची. सोल्युशन दिलंय काय पहा, साइन थिटा इज इक्वल टू 11/61. आता या ठिकाणी आपल्याला आयडेंटिटी काय माहित आहे साइन आणि कॉस ची लक्षात घ्या, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता या ठिकाणी लक्षात घ्या साइन स्क्वेअर थिटा, साइन थिटाची व्हॅल्यू या ठिकाणी काय आहे 11/61 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता 11 चा स्क्वेअर काय आहे 121 अपॉन 61 चा स्क्वेअर काय आहे 3721 प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. देअरफॉर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 ला 1 हे प्लस 121 अपॉन 3721 राईट साइडला गेला मायनस 121 अपॉन 3721.
Therefore cos square theta is equal to 3721 are 3721 minus 121 upon 3721. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या cos square theta is equal to काय आलं पहा आपलं cos square theta is equal to ह्याची आणि याची वजाबाकी करा 1 minus 1 0 2 minus 2 0 7 minus 1 6 आणि 3 ला 3 अपॉन 3721. आपल्याला cos theta ची व्हॅल्यू काढायची आहे म्हटल्यानंतर या ठिकाणी स्क्वेअर घालावं लागणार आहे म्हणजेच टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स या ठिकाणी आपण काय काढूया स्क्वेअर रूट काढूया. मग cos square theta चं स्क्वेअर रूट काय होणार आहे cos theta is equal to स्क्वेअर रूट ऑफ 3600 अपॉन 3721. therefore cos theta is equal to आता स्क्वेअर रूट काढलं तर 3600 चं या ठिकाणी वर्गमूळ काय आहे 60 अपॉन 3721 चं स्क्वेअर रूट काय येणार आहे 61. म्हणजे आपलं आन्सर जे आहे ते काय येणार आहे cos theta is equal to 60 अपॉन 61 हे याचं काय असेल आन्सर असेल. तिसरं उदाहरण काय आहे पहा if tan theta is equal to 2 find the values of other trigonometric ratios. आता tan theta दिलेला आहे other trigonometric ratios कोणकोणते आहेत लक्षात घ्या sin theta cos theta sec theta cosec theta आणि cot theta. एवढे रेशो आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक रेशो काय करायचे आहेत काढायचे आहेत. आता या ठिकाणी दिलंय काय ते आधी पाहूया. गिवन मध्ये या ठिकाणी काय आहे पहा tan theta is equal to काय दिलेला आहे 2 दिलेला आहे. आता tan theta शी संबंधित असलेला या ठिकाणी लक्षात घ्या ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी कोणती आहे 1 plus tan square theta is equal to sec square theta. आता या ठिकाणी लिहूया आपण 1 plus tan square theta is equal to sec square theta. 1 ला 1 plus tan square theta म्हणजे 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर is equal to काय येणार आहे sec square theta. therefore sec square theta is equal to 1 ला 1 plus 2 चा स्क्वेअर काय येणार आहे 4. therefore sec square theta is equal to 4 plus 1 5. आता स्क्वेअर काढून टाकूया टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्सचे या ठिकाणी आपण काय काढूया स्क्वेअर रूट काढूया. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे sec theta is equal to 5 चं स्क्वेअर रूट काय येणार आहे स्क्वेअर रूट ऑफ 5. पहिला या ठिकाणी आपली व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू आपली कशाची आली sec theta ची आली लक्षात घ्या. आता sec theta वरून आपल्याला काय काढता येईल cos theta काढता येईल. sec theta is a reciprocal of cos theta किंवा cos theta is a reciprocal of sec theta. म्हणजेच या ठिकाणी आपण काय लिहिणार आहे पहा cos theta is equal to 1 upon sec theta. therefore cos theta is equal to 1 ला 1 upon sec theta ची व्हॅल्यू काय आहे स्क्वेअर रूट ऑफ 5. आता cos theta झाला. आता दिलंय काय पहा आपल्याला या ठिकाणी tan theta दिलेला आहे. tan theta is a reciprocal of cot theta किंवा cot theta is a reciprocal of tan theta. मग tan theta वरून या ठिकाणी cot theta निघेल. cot theta is equal to 1 upon tan theta. therefore cot theta is equal to 1 ला 1 upon tan theta. tan theta ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आहे 2. म्हणजे cot theta ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आली 1 upon 2. आता आपलं राहिलंय काय sin theta आणि cosec theta. आता sin theta काढण्यासाठी काय माहित असणं आवश्यक आहे cos theta माहित असणं आवश्यक आहे. cos theta माहित आहे मग sin theta आणि cos theta ची असलेली आयडेंटिटी कोणती आहे लक्षात घ्या sin square theta plus cos square theta is equal to 1. sin square theta ला sin square theta plus cos square theta. cos theta ची व्हॅल्यू काय आहे 1 upon square root of 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 1. therefore sin square theta is equal to sin square theta plus 1 चा स्क्वेअर 1 upon square root of 5 चा स्क्वेअर 5 is equal to 1. therefore sin square theta is equal to 1 ला 1 plus 1 upon 5 राईट साइडला गेला काय होणार आहे minus 1 upon 5. therefore sin square theta is equal to
5 1 जार 5 मायनस 1 अपॉन या ठिकाणी काय येणार आहे 5. देअरफॉर साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 5 मायनस 1 4 अपॉन 5. आपल्याला साइन थिटा काढायचा आहे म्हणून या ठिकाणी काय लिहावं लागेल टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स या ठिकाणी आपण काय काढूया स्क्वेअर रूट काढूया. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे पहा साइन थिटा इज इक्वल टू 4 चं स्क्वेअर रूट 2 अपॉन 5 चं स्क्वेअर रूट काय येणार आहे स्क्वेअर रूट ऑफ 5. आता साइन थिटा झाला. आता राहिला काय कोसेक थिटा. कोसेक थिटा इज अ रेसिप्रोकल ऑफ साइन थिटा किंवा साइन थिटा इज अ रेसिप्रोकल ऑफ कोसेक थिटा. आपल्याला या ठिकाणी कोसेक थिटा काढायचा आहे. कोसेक थिटा इज अ रेसिप्रोकल ऑफ साइन थिटा 1 अपॉन साइन थिटा. देअरफॉर कोसेक थिटा इज इक्वल टू 1 ला 1 अपॉन साइन थिटाची व्हॅल्यू काय आहे पहा 2 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 5. देअरफॉर कोसेक थिटा इज इक्वल टू 1 ला 1 आता भागिले त्याच्या विरुद्ध क्रिया कोणती आहे गुणाकार आणि 2 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 5 चा रेसिप्रोकल काय येणार आहे स्क्वेअर रूट ऑफ 5 अपॉन 2. देअरफॉर कोसेक थिटा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 5 अपॉन 2 1 जार स्क्वेअर रूट ऑफ 5 अपॉन 2. हे याचं काय असेल आन्सर असेल. चौथं उदाहरण काय आहे पहा इफ सेक थिटा इज इक्वल टू 13 अपॉन 12 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ अदर ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज. आता अदर ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज या ठिकाणी पहा सेक थिटा आहे काय काय काढायचं आहे आपल्याला साइन थिटा कॉस थिटा टॅन थिटा कोसेक थिटा आणि कॉट थिटा आपल्याला काय करायचं आहे काढायचं. आता या ठिकाणी पहा सुरुवातीला सोल्युशन दिलेलं घेऊया अगोदर. काय दिलेलं आहे पहा या ठिकाणी सेक थिटा इज इक्वल टू 13 अपॉन 12. आता या ठिकाणी सेक थिटा इज इक्वल टू काय आहे 13 अपॉन 12. आता सेक थिटाची आयडेंटिटी जी आहे ती आयडेंटिटी कोणाबरोबर आहे टॅन बरोबर आहे लक्षात घ्या. म्हणजे काय आहे लक्षात घ्या आयडेंटिटी 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आता 1 ला 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा ला टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा म्हणजे 13 अपॉन 12 ब्रॅकेटचा स्क्वेअर हे टॅन स्क्वेअर थिटा ला टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 13 अपॉन 12 चा स्क्वेअर 13 चा स्क्वेअर 169 अपॉन 12 चा स्क्वेअर 144 प्लस 1 राइट साइडला गेला -1. देअरफॉर टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 169 मायनस 144 1 जार 144 अपॉन 144. Therefore tan square theta is equal to 169 minus 144 9 minus 4 5 6 minus 4 2 and 1 minus 1 0 25 upon 144. आपल्याला या ठिकाणी tan theta काढायचा आहे टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स या ठिकाणी आपण काय काढूया स्क्वेअर रूट काढूया. म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे tan. देअरफॉर tan theta is equal to 25 चं स्क्वेअर रूट काय येणार आहे 5 अपॉन 144 चं स्क्वेअर रूट काय येणार आहे 12. म्हणजे tan थिटा पहिला काय आला 512 tan थिटा गेला. आता tan थिटा इज अ रेसिप्रोकल ऑफ cot थिटा किंवा cot थिटा इज अ रेसिप्रोकल ऑफ tan थिटा. म्हणजे आता cot थिटा काढूया याच्यावरून cot थिटा इज इक्वल टू 1 अपॉन tan थिटा इज इक्वल टू 1 अपॉन 5 अपॉन 12 इज इक्वल टू 1 इंटू 5 अपॉन 12 चा रेसिप्रोकल काय येणार आहे 12 अपॉन 5. देअरफॉर cot थिटा इज इक्वल टू काय आलं 12 अपॉन 5 1 जार 12 अपॉन 5. आता cot थिटा निघाला आपला 12 अपॉन 5. दिलं होतं काय पहा sec थिटा दिलेला होता. sec थिटा इज अ रेसिप्रोकल ऑफ cos थिटा किंवा cos थिटा इज अ रेसिप्रोकल ऑफ sec थिटा. आता या ठिकाणी cos थिटा निघेल cos थिटा इज अ रेसिप्रोकल ऑफ sec थिटा. आता या ठिकाणी इज इक्वल टू 1 ला 1 अपॉन सेक थिटाची व्हॅल्यू काय आहे पहा 13 अपॉन 12 1 ला 1 छेद म्हणजे भागिले त्याच्या उलट क्रिया गुणिले याचं उलट काय होणार आहे 12/13. देअरफॉर cos थिटा इज इक्वल टू 12 अपॉन 13 1 जार 12 अपॉन 13. ही निघाली cos थिटाची व्हॅल्यू. आता cos थिटा वरून आपल्याला काय काढता येईल sin थिटा काढता येईल. आयडेंटिटी कोणती आहे पहा sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा
इज इक्वल टू 1. साइन स्क्वेअर थिटाला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजेच 12/13 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 1. साइन स्क्वेअर थिटा प्लस 12 चा स्क्वेअर 144/13 चा स्क्वेअर 169 इज इक्वल टू 1. Therefore, sin square theta is equal to 1 ला 1 plus 144/169 right side ला गेला minus 144/169. Therefore, sin square theta is equal to 169 1 are 169 minus 144/169. Therefore, sin square theta is equal to 169 minus 144 25/169. आता या ठिकाणी काय करावं लागेल, दोन्ही बाजूचा आपल्याला वर्गमूळ काढावं लागेल. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स या ठिकाणी काय काढूया, स्क्वेअर रूट काढूया. साइन स्क्वेअर थिटाचं स्क्वेअर रूट काय येणार आहे, साइन थिटा इज इक्वल टू 25 चं स्क्वेअर रूट काय येणार आहे 5/169 चं स्क्वेअर रूट काय येणार आहे 30. साइन थिटा इज इक्वल टू काय आपला 5/13. आता राहिलं काय आपलं पहा, कोसेक थिटा. कोसेक थिटा इज अ रेसिप्रोकल ऑफ साइन थिटा किंवा साइन थिटा इज अ रेसिप्रोकल ऑफ कोसेक थिटा. आता आपल्याला कोसेक थिटा काढायचा आहे. कोसेक थिटा इज इक्वल टू 1/, साइन थिटा इज इक्वल टू 1/, साइन थिटाची व्हॅल्यू काय आहे पहा 5/13. देअरफॉर कोसेक थिटा इज इक्वल टू 1 ला 1/, म्हणजे भागाकाराचं चिन्ह आहे. भागाकाराच्या उलट क्रिया कोणती आहे, गुणाकार. आणि 5/13 चा रेसिप्रोकल या ठिकाणी काय येणार आहे 13/5. Therefore, cosec theta is equal to 13/5 1 13/5. हे याचं काय असेल, आन्सर असेल.